और जिने दो या जयघोषाने दुमदुमली भगवान खंडेश्वराची नगरी। महोत्सवात इतर समाज बांधवांनी सहभागी होत दिला एकतेचा संदेश। नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी सागर सव्वालाखे। संपूर्ण विश्वाला अहिंसेची शिकवण देणारे जैन धर्मीयांचे 24वे तीर्थंकर श्री 1008 भगवान महावीर स्वामी यांचा 2624वा जन्म कल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। एकाल जैन समाज आयोजित या कार्यक्रमामध्ये नांदगाव खंडेश्वर येथील श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर येथे सकाळी 7 वाजता भगवंताचा अभिषेक पार पडला आणि यानंतर शहरात भगवान महावीरांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली आणि यामध्ये लहान मोठ्या सगळ्यांनीच उत्साहात भगवान महावीरांचा जयघोष करत संपूर्ण नांदगाव खंडेश्वर नगरी दुमदुमून गेली। शोभायात्रेत बँड डीजे भजनासह रथामध्ये भगवंताच्या फोटोने शोभायात्रा भव्य दिव्य दिसत होती। जैन मंदिर, भगतसिंग चौक, सुभाष चौक, शिवाई चौक, बुधवारा चौक, आझाद चौक मार्गक्रमण शोभायात्रा जैन मंदिर येथे पोहोचली आणि त्यानंतर मंदिरामध्ये सगळ्यांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली। त्यासाठी तसेच सायंकाळी 7 वाजता जैन स्थानक येथे सुमारे 1 तास नमोकार महामंत्राचा जप करण्यात आला। त्यानंतर जैन मंदिर येथे भगवान महावीरांच्या महाआरतीकरिता कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सकल जैन समाजासह इतर समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मेरे गाँव के पुजारी भाई अभिषेक को चले, मेरे गाँव के पुजारी भाई अभिषेक को चले। भगवान महावीर जयंती आज आणि भगवान महावीरांनी अनेक वर्षापूर्वी जगाला शांतीचा, अहिंसेचा आणि मैत्रीचा संदेश दिला होता। ज्या संदेशाची खऱ्या अर्थाने भारत देशाला आज नितांत गरज आहे, तो संदेश अनेक वर्षापूर्वी भगवान महावीरांनी या ठिकाणी दिला। या नांदगाव शहरातून जैन धर्मीय सर्व समाज बांधव, सर्व समाजाचे बांधव या महावीर जयंतीच्या निमित्त आयोजित रॅलीमध्ये दरवर्षी मध्ये सहभागी होत असतात। हे आमच्या गावाचा एक चांगले संदेश देणारी बाब असून या निमित्तानं भगवान महावीर जयंतीच्या निमित्तानं सर्वांना मनापासून शुभेच्छा।